हिंगोलीच्या गोरेगाव पोलिसांनी मोहरखेडा येथील एका कांद्याच्या शेतावर छापा टाकून 8 किलो 465 ग्राम 84,000ची गांजाची झाडे जप्त केली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके करत आहेत। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील मोहरखेडा येथे एका शेतकऱ्याने चक्क आपल्या कांद्याच्या शेतात गांजाची लागवड केली आणि गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। गोरेगाव पोलिसांनी आज गुगुळपिपरी शेत शिवारातील गट क्रमांक 1 कांद्याच्या शेतावर छापा टाकून 8 किलो 465 ग्राम कांद्याची 80 झाडं जप्त केली असून आरोपी विठ्ठल विश्राम ढोक याला पोलिसांनी अटक करून 84,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके तपास करत आहेत। 2026 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की माहेरखेडा येथे इसम नामे विठ्ठल विश्राम ढोक हे त्यांच्या शेतामध्ये गांजा अंमली पदार्थाची झाडे जोपासना करून वाढवत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे भोसले साहेब यांना माहिती देऊन त्यांची परवानगी घेऊन आम्ही सदर कारवाईकरिता मंडळ निरीक्षक, कृषी सहाय्यक, 2 शासकीय पंच, आम्ही पोलीस स्टॉप, PSI लेनगुळे साहेब, अनिल भारती तसेच राहुल मैनकर, नवले व होमगार्ड असे आम्ही पूर्ण स्टाफ सदर ठिकाणी जाऊन दुपारी 1500 वाजता छापा टाकला असता सदर शेतामध्ये आम्हाला एकूण लहान मोठे एकूण 80 अंमली पदार्थ गांजाचे झाडे हिरवे ओलसर मिळून आले। त्याचे तराजू काटा याच्यावर मोजमाप केले असता त्याचे एकूण वजन 8 किलो 465 ग्रॅम असे भरले व त्यातून पाचारण करण्यात आलेली फॉरेन्सिक टीम यांनी सुद्धा त्यांचे एक सॅम्पल काढून घेतले आणि उर्वरित पूर्ण गांजा आम्ही जागेवर सील करून ताब्यात घेतला। त्याची जवळपास एकूण किंमत 84,650 अशी आहे आणि सध्या आरोपी अटक असून आज रोजी माननीय कोर्टात आरोपीला हजर करून सदर गुन्ह्यामध्ये हा गांजा तो कोणाला विकतो, लागवडीसाठी ते बिया कुठून आणले आहेत, तसेच त्याच्यामध्ये आणखी काही साथीदार आहेत का, या सर्व सखोल तपास करण्यासाठी आम्ही माननीय कोर्टाकडून आज रोजी PCR घेणार आहोत।